Hello students, welcome to my YouTube channel. Today I am going to present a very important grammar topic, that is use of either or. Use of either or. So students, in this topic I am going to talk with you how to use the conjunction either or. Either or is nothing but coordinating conjunction. Coordinating conjunction. Either or is nothing but coordinating conjunction. Student, there are two types of conjunctions. उभयाने अव्यय दोन प्रकारची आहेत. One is subordinating conjunction and another is coordinating conjunction. So either or is nothing but coordinating conjunction. It is called as coordinator. So in this video, I am going to talk with you how to use or how to join the sentence by using either or. Watch this video till the end. Video end पर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. So let us start use of either or rewrite the sentence by using either or. In this topic, two subjects or verb or object or adjectives are different. त्यामध्ये दोन कर्ते, दोन क्रियापदे, दोन विशेषणे, दोन कर्मवाचक शब्द डिफरंट असतील. त्यातील पहिल्या वेगळ्या शब्दापूर्वी पहिला जो वेगळा शब्द असेल त्या पहिल्या वेगळ्या शब्दापूर्वी आयदर लिहावे व दुसऱ्या वेगळ्या शब्दापूर्वी और लिहावे. आणि सेंटेन्स मधला जो सिमिलर पार्ट आहे, समान भाग आहे, तो पार्ट आपल्याला एकदाच घ्यायचा आहे, रिपीट करायचा नाही. सेम पार्ट काढून टाका. तो एकदाच घ्यायचा आहे, रिपीट घ्यायचा नाही. नाउ थ्रू एक्झाम्पल I will tell you how to join the sentence by using either or. Example number 1. He teaches history. Stop. He teaches geography. He teaches history
He teaches geography. Join this sentence. Join this sentence by using either or. आपल्याला ही दोन सेंटेन्स either or ने जॉइन करायची आहे. नाउ लेट अस सी या सेंटेन्स मध्ये which part is common? Which part is common? Understand first. He teaches दोन्हीकडे सेम पार्ट आहे. अँड डिफरंट पार्ट त्यातला वेगळा जो भाग आहे तो आहे हिस्ट्री अँड जिओग्राफी. सो ही टीचेस इज अ कॉमन पार्ट. तो एकदाच घ्यायचा आहे. ही टीचेस. आणि जो पहिला वेगळा शब्द आहे हिस्ट्री, दुसरा आहे जिओग्राफी. पहिल्या वेगळ्या शब्दापूर्वी आयदर लिहा. स्टुडंट्स, नॉट ओनली बट ऑल्सो प्रमाणित हा टॉपिक आहे. ही टीचेस आयदर हिस्ट्री और जिओग्राफी. ही टीचेस आयदर हिस्ट्री और जिओग्राफी. लक्षात घ्या इथं दोन सेपरेट सेंटेन्स असतील. ती तुम्हाला आयदर और ने जॉईन करायची आहे. वाक्यातील जो समान भाग आहे तो एकदाच घ्यायचा आहे. या सेंटेन्स मध्ये ही टीचेस हिस्ट्री, ही टीचेस जिओग्राफी. ही टीचेस सब्जेक्ट सेम आहे, वर्ब सेम आहे. पहिला डिफरंट वर्ड किंवा ऑब्जेक्ट आहे हिस्ट्री, दुसरा आहे जिओग्राफी. पहिल्या डिफरंट वर्ड पूर्वी आयदर लिहा, दुसऱ्या पूर्वी और लिहा. आणि सेंटेन्स मधला समान जो भाग आहे, सेम पार्ट आहे, तो एकदाच लिहायचा आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 2. He wanted to become a teacher or a doctor. स्टुडंट, तर एकच सेंटेन्स आहे आणि या एकाच सेंटेन्स मध्ये तुम्हाला आयदर और यूज करायचा आहे. नॉट ओनली बट ऑल्सो प्रमाणे ही वॉन्टेड टू बिकम अ टीचर और अ डॉक्टर. ही वॉन्टेड टू बिकम अ टीचर और अ डॉक्टर याच्यामध्ये अ टीचर आणि अ डॉक्टर हा डिफरंट पार्ट आहे. अ टीचर, अ डॉक्टर. म्हणजे ही वॉन्टेड टू बिकम, दिस इज कॉमन पार्ट. ही wanted to become. आता पहिल्या वेगळ्या शब्दापूर्वी ऑब्जेक्ट पूर्वी आयदर अ टीचर और अ डॉक्टर. त्याला एकतर टीचर व्हायचं होतं किंवा त्याला डॉक्टर व्हायचं होतं. आता पहिला जो डिफरंट वर्ड आहे अ टीचर, त्यापूर्वी आयदर लिहायचं, अंडरलाईन करायचं. दुसऱ्या डिफरंट वर्ड पूर्वी और लिहायचं, त्याला अंडरलाईन करायचं. So the final answer is he wanted to become either a teacher or a doctor. One more example आपण घेऊया. Example number 3. We can travel. We can travel by bus
stop. We can travel by train. So these are different sentences. We can travel by train, full stop. We can travel by train. Join the sentence by using either or. दोन्ही सेंटेन्स आयदर और चा वापर करून आपल्याला जॉईन करायचे आहे. इथं या सेंटेन्स मध्ये वी कॅन ट्रॅव्हल कॉमन पार्ट आहे. बाय बस अँड बाय ट्रेन डिफरंट पार्ट. सो राईट द कॉमन पार्ट ॲट वन टाइम ओनली. समान भाग एकदाच लिहायचा आहे. वी कॅन ट्रॅव्हल. आता पहिला डिफरंट पार्ट आहे. We can travel either by or by full stop. The student, the final answer is we can travel either by bus or by train. Articles, prepositions हे कॉमन काढायचे नाही. बाकी सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब हे आपण कॉमन काढायचे. तर बाय दोन्हीकडे आहे, परंतु इथं आपण आयदर बाय बस और बाय ट्रेन असं लिहायचं. ते बाय कॉमन काढायचं. सो वन मोर एक्झाम्पल वी कॅन टेक हिअर about this topic. He reads a story. Full stop. He reads a poem. He reads a story. He reads a poem. Join the sentence. Rewrite the sentence using either or. Rewrite using either or. The sentence एकच असेल, rewrite the sentence either or असं म्हणतील. If the two sentences are different, by joining, join करताना join the sentence by using either or असं म्हणतील. या सेंटेन्स मध्ये he reads a story ऑब्जेक्ट आहे, अ पोएम ऑब्जेक्ट आहे. ही रीड हा कॉमन पार्ट आहे. एकदाच घ्यायचं. पहिल्या डिफरंट वर्ड पूर्वी हे सब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट असेल, वर्ब असेल, ॲडजेक्टिव्ह असेल. पहिल्या वर्ड पूर्वी आयदर घ्या. ही रीड आयदर अ स्टोरी और अ पोएम. So student, this is very easy topic, not only but also प्रमाणे. त्या ठिकाणी कधी सब्जेक्ट डिफरंट असेल, कधी वर्ब डिफरंट असेल, कधी ऑब्जेक्ट असेल, कधी ॲडजेक्टिव्ह असेल. पहिल्या डिफरंट वर्ड पूर्वी आयदर लिहावे, दुसऱ्या पूर्वी और लिहावे. वन मोर एक्झाम्पल वी कॅन सी हिअर. Rahul will go to school. Full stop. Rohan will go to school. या सेंटेन्स मध्ये राहुल विल गो टू स्कूल, रोहन विल गो टू स्कूल. इथं सब्जेक्ट डिफरंट आहे. राहुल शाळेला जाईल किंवा रोहन शाळेला जाईल. सब्जेक्ट डिफरंट असल्यामुळे मला सुरुवातीलाच आयदर लिहावं लागेल. पहिल्या सब्जेक्ट पूर्वी आयदर लिहावे,
आयदर राहुल, दुसऱ्या सब्जेक्ट पूर्वी और लिहावे, आयदर राहुल और रोहन, आणि समान भाग जो आहे तो स्कूल एकदाच घ्यायचा, तो दोन्ही वेळेस घ्यायचा नाही. विल गो टू स्कूल. So in this way, either Rahul or Rohan will go to school. So students, in this video, I have talked with you how to join the sentence by using either or rewrite sentence using either or. हा भाग या व्हिडिओ मध्ये कव्हर केलेला आहे. Watch this video again and again. Subscribe, like and share. Thank you so much.